भाजपाचे चंद्रकांत दादा हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. परंतु ज्येष्ठ सहकारी जरी असले तरी काल त्यांनी जे विधान केलेलं आहे त्याच्याशी आम्ही कोणी सहमत नाही. म्हणजे मुख्यमंत्री महोदय देखील सहमत नाहीत आणि मंत्री देखील नाहीत आणि वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करणारा कुठचाही शिवसैनिक या मताशी सहमत नाही. कारण आपल्याला देखील सगळ्यांना माहिती आहे की बाबरी मशिदीच्या या सगळ्या प्रकारानंतर ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, जे जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते कोणाकोणावर होते हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये 49 लोकांवर गुन्हे दाखल झालेले होते. त्याच्यामध्ये स्वतः वंदनीय बाळासाहेब होते, सतीश प्रधानजी होते, त्याच्यानंतर युपीचे त्यावेळेचे शिवसेनेचे राज्यप्रमुख अनुप कुमार पांडे होते, अशोक सिंगल होते, अशा पद्धतीचे अनेक अडवाणी साहेब होते. अशा अनेक लोकांवर गुन्हे दाखल होते आणि त्याच्यामध्ये नक्की वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीतला जो काही प्रश्न होता तो खरं तर मला असं वाटतं की चंद्रकांत दादा जरी ज्येष्ठ आमचे सहकारी असले तरी थोडं त्यांनी ही माहिती घ्यायला पाहिजे होती. आणि वंदनीय बाळासाहेब हे बाबरी मशिदीच्या वेळी नव्हते हे सांगणं उचित नाही. कारण ज्यावेळी बाबरी मशिदी संदर्भातला किंवा राम मंदिराच्या संदर्भातला मुद्दा सुरू झाला आणि लालकृष्ण अडवाणीजींनी वंदनीय बाळासाहेबांची भेट घेतली तर देशात त्या यात्रेचं, राम मंदिर यात्रेचं पहिलं समर्थन करणारे वंदनीय बाळासाहेब होते. सामनाच्या अनेक अग्रलेखांमधनं राम मंदिर कशासाठी झालं पाहिजे, बाबरी मशिदीची तिथे आवश्यकता आहे की नाही याबद्दल सडेतोड भूमिका मांडणारे वंदनीय बाळासाहेब होते. त्याच्यामुळं चंद्रकांत दादा पाटलांनी जे काल बाबरी मशिदीच्या बाबतीत वंदनीय बाळासाहेबांचा काही संबंध नव्हता असं जे काही वक्तव्य केलेलं होतं त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही. उलट बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईमध्ये जी दंगल झाली ती देखील आटोक्यात जी आली आणि तिथं जे काही मराठी माणसाला न्याय मिळाला याचं कारण देखील वंदनीय बाळासाहेब ठाकरेच होते. अनेक शिवसैनिक त्यावेळी आपल्या सगळ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले होते वंदनीय बाळासाहेबांच्या आदेशामुळं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राम मंदिर ते 93ची ती दंगल याच्यामध्ये जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे नसते तर दंगल देखील आटोक्यामध्ये आली नसती आणि बाबरी मशीद देखील पडली नसती. हा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच सांगतो की चंद्रकांत दादांच्या त्या वक्तव्याशी आम्ही कुणीही सहमत नाही. उलट या सगळ्या प्रक्रियेमध्ये वंदनीय बाळासाहेबांना ज्यावेळी विचारण्यात आलं की ही जर मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर तुमचं मत काय, ते देखील आपण सगळ्यांनी दाखवलेलं आहे. तुम्ही देखील छापून आणलेलं आहे की त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांनी असं सांगितलं की जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडलेली असेल तर तो माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की चंद्रकांत दादांचा तो जो उल्लेख त्यांनी कुठच्या रेफरन्सने केला मला माहीत नाही, परंतु शिवसेना म्हणून, वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसैनिकाला हे वक्तव्य कोणालाही मान्य नाही. परंतु याच्या पुढे जाऊन मी सांगतो की सकाळपासून जे टीका टिप्पणी करतात ते कुठे होते, ते देखील कुठेही नव्हते. वंदनीय बाळासाहेबांचा आदेश झाल्यानंतर शिवसैनिक हे रस्त्यावर होते, पण आजचे पत्रकार परिषद घेणारे सकाळ दुपार संध्याकाळी कुठेही नव्हते. त्याच्यामुळं चंद्रकांत दादांनी जे वक्तव्य केलंय त्याच्यामध्ये जर आम्ही सहमत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी, पत्रकार परिषद हे सगळं ठीक आहे, पण चंद्रकांत दादांच्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये आम्ही सहमत नाही हे स्पष्टपणाने या ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे आणि हे आमचं सगळ्यांचं स्पष्ट मत आहे. बाळासाहेबांचा अपमान झाला म्हणून शिंदे गट निषेध म्हणून राजीनामे दिला. दाऊदशी संबंध असणारे मंत्री ज्यावेळी जेलमध्ये गेले त्यावेळी कोणी राजीनामे दिलेत का? मुद्दा असा आहे की 2.5 वर्षातला आपला सगळा आपण कारभार जर विसरलो आणि या गोष्टीचं आपण हे करून की राजीनामा घ्या असं सांगायला लागलो, मग जे मंत्री दाऊदच्या सोबत होते ते पुराव्यानिशी सिद्ध झाले त्यांचा पण आपण राजीनामा घेतला नाही जेलमध्ये गेल्यानंतर. त्याच्यामुळे दुसऱ्याचा राजीनामा द्या हा सांगण्याचा अधिकार कोणाला नाही. तरी सुद्धा चंद्रकांत दादांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आम्ही कोणीही करत नाही. वंदनीय बाळासाहेब जर नसते तर या सगळ्या गोष्टीमध्ये आधार म्हणून कोणच नसतं ही देखील जाणीव प्रत्येकाला, प्रत्येक पक्षातल्या माणसाला असली पाहिजे. बाळासाहेबांचं महत्व कमी करण्यासाठीच हे वक्तव्य केलं होतं का? वेळोवेळी अशा प्रकारे महत्व कमी करण्यासाठी नाही, पण मला असं वाटतं की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अनेकदा वंदनीय बाळासाहेबांबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं ते कशा पद्धतीनं राज्यकर्ते होते, कशा पद्धतीनं ते संघटना चालवायचे
याचा उल्लेख अनेक वेळा महाराष्ट्राच्या भाषणामध्ये केलेला आहे आणि देशामधल्या देखील भाषणामध्ये केलेला आहे. संरक्षण मंत्री अमित शहा जे आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा उल्लेख अनेक वेळा बाळासाहेबांचा केलेला आहे. बाळासाहेबांकडनंच प्रेरणा घेऊन अनेक गोष्टी आम्ही संघटनात्मक करतोय हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की चंद्रकांत दादांचं वक्तव्य म्हणजे पूर्ण भाजपाचं वक्तव्य असं मानण्यामध्ये काय अर्थ नाही. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय स्वतः चंद्रकांत दादांशी बोलतील आणि चंद्रकांत दादांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही हे स्पष्ट सांगितलं नाही. उद्धव ठाकरे असेही म्हणालेले आहेत की त्यावेळी कुणी नव्हतं, असं ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं त्यावेळी मोदी देखील नव्हते किंवा इतर भाजपचे नेतेही त्यावेळी ज्यावेळी राम मंदिर संदर्भातलं प्रकरण जेव्हा समोर आलं होतं त्यावेळी तेही नव्हते, हे सगळे बिळात होते, उंदीर होते असं देखील टीका केली. मला असं वाटतं की जे नव्हते ते सगळेच बिळात होते. पण मगाशी देखील मी सांगितलं ना, आज चंद्रकांत दादांनी स्टेटमेंट केल्यानंतर जे सगळे पत्रकार परिषद घेत आहेत ते बाबरी मशीद पडली त्यावेळी कुठे होते याचं देखील क्लॅरिफिकेशन झालं पाहिजे. मला असं वाटतं की ही पत्रकार परिषद जी आहे की उद्धवजींनी जी पत्रकार परिषद घेतली त्याला उत्तर देण्यासाठी नाही, पण चंद्रकांत दादांनी जे वक्तव्य कदाचित अनावधानानं केलं असेल तर त्यांना ते विचारलं पाहिजे. पण त्या गोष्टीशी आम्ही सहमत नव्हतो, सहमत आता देखील नाही आहे आणि भविष्यात देखील ऐकणार नाही. दादांनी मागच्या वेळी असं देखील म्हटलं होतं की छातीवर दगड ठेवून आम्ही मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडलेलं आहे. एक लक्षात घ्या, त्याचं उत्तर देखील मी बहुतेक दिलेलं आहे की स्वतः महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, देशाचं नेतृत्व करणारे ज्यांच्याकडनं देश अनेक अपेक्षा ठेवून आहे ते पंतप्रधान नरेंद्रजी आहेत, गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत. मला असं वाटतं की त्यांनी भाजप म्हणून असं कुठेही म्हटलेलं नाही आणि भाजप म्हणून आज आम्ही जे भाजप बरोबर अलायन्स करून सरकारमध्ये आहोत ही नॅशनल अलायन्स आहे आणि त्याच्यामुळं कुठं आम्हाला संपवणं किंवा बाळासाहेबांचा अपमान करणं असा उद्देश वर्षातरी नेत्यांचा मला कुठे दिसत नाही. आणि म्हणून मी जबाबदारीनं वक्तव्य केलं की जर चंद्रकांत दादा अनावधानानं बोलले असतील तर ते मला माहिती नाही, त्यांच्याशीच चर्चा करावी लागेल. भाजपाच्या दावणीला संदेश बरोबर राहत आहेत, त्यांच्यावर राहण्याचा उल्लेख करत होते. यावर परत एकदा नरेशन सेट करतायत का? ते होऊ शकत नाही सेट. आता त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 2 दिवसापूर्वी आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अयोध्येमध्ये होतो आणि या अयोध्येमधले तिन्ही दौरे हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेले आहेत आणि मी तिथं उपस्थित होतो. अयोध्या दौऱ्यामधले 2 दौरे पूर्वीचे जे होते ते ओढून ताणून केलेले होते. ओढून ताणून म्हणजे कसे केले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जरी आमची युती असली तरी आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही हे देशाला दाखवण्यासाठी, महाराष्ट्राला दाखवण्यासाठी केलेले ते इव्हेंट होते, याच्या पलीकडे काही नव्हतं. परंतु अयोध्येचे दौरे आपण देखील सगळे त्या ठिकाणी होता, महाराष्ट्रातनं असलेली गर्दी आणि दुसरं म्हणजे की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत करण्यासाठी उत्तर प्रदेशमधली लोक उपस्थित होती आणि उत्तर प्रदेशच्या लोकांनी देखील सांगितलं, संत महंतांनी देखील सांगितलं की आम्ही आपल्याच सगळ्या चॅनलमधनं आम्ही बघितलेलं आहे की संत महंतांनी सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणी पुढे नेत नाही, फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे पुढे नेत आहेत. हे संत महंतांनी आता आशीर्वाद दिल्यानंतर कोणी मिंदे म्हणावं, खोके म्हणावं, आम्हाला काही फरक पडत नाही. आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आता अयोध्या दौऱ्यावर टीका केली की महाराष्ट्राची जी परिस्थिती सध्या पाकिस्तान सारखी झाली आहे आणि राज्यात मुख्यमंत्री कोण आहे ज्यांनी गद्दारी केली की ज्यांनी करायला लाभली असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी. 2 दिवसापूर्वीचा जो अयोध्या दौरा झाला त्याच्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकाचं अस्तित्व आता कळायला लागलेलं आहे. आता बघा 8-15 दिवसामध्ये हे शब्द जे प्रयोग बाजूला झाले होते ते परत बोथट झालेले शब्द गद्दार, खोके, मिंदे हे परत यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये ईव्हीएमवर त्यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये शंका व्यक्त केलेली आहे. पहिली गोष्ट की महाविकास आघाडीतलेच नेते ईव्हीएमवर विश्वास व्यक्त करतात. महाविकास आघाडीतलेच काही नेते ईव्हीएम नको म्हणून सांगतायत. माझं म्हणणं आधी स्वतः एकमत करावं, कोण कुठच्या सभेला महाविकास आघाडीच्या आले नाहीत त्याचा अभ्यास करावा, ते किती नाराज आहे त्याचा अभ्यास करावा आणि मग महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना भाजप अशा पद्धतीनं मुकाबल्याला सज्ज व्हावं. मला असं वाटतं की ज्यांनी पत्रकार परिषद घेतल्या त्या फक्त अयोध्येचा दौरा यशस्वी झाला म्हणून घेतलाय, पण मला अभिमान आहे मुख्यमंत्र्यांचा की रात्री 3 वाजता आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर होते. आज देखील संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आणि धाराशिवला शेतकऱ्यांच्या जे बांधावर आहेत त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं होतं की एक दौरा झाल्यानंतर 8 दिवस विश्रांती हा जो काय पॅटर्न आहे त्या पॅटर्नला मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी छेद दिलेला असल्यामुळं जे अपेक्षित होतं ते घडतंय आणि महाराष्ट्रातले शेतकरी एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवत आहेत. ही देखील फार मोठी पोटदुखी आहे. बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित केले की 2024 नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, पण बंडखोरी होईल असं काही वाटत नाही, मात्र लोकांमध्ये नेत्यांमध्ये अस्वस्थता नक्कीच आहे. ठीक आहे, मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आपण नंतर बोलू, कारण ही आता जी पत्रकार परिषद आहे ती फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेबांचा जो विचार आहे तो बाबरी मशिदीच्या वेळी काय होता, मुंबईच्या दंगलीच्या वेळी काय होता, या संदर्भातलं स्पष्टीकरण करण्यासाठी होतं. आणि म्हणून मी सांगितलं की या सगळ्या बाबतीमध्ये जी काय वक्तव्य झाली त्याच्याशी आम्ही सहमत नाही. वंदनीय बाळासाहेबांचाच विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे हे अयोध्येतल्या शेकडो संत महंतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या कुठच्याही नेत्याची आम्हाला सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. आणि 2.5 वर्षामध्ये अशा पद्धतीचे फील्डवर जाऊन दौरे कुठेही झाले नाहीत. कोणीही कोणाला शेतकऱ्यांना भेटलं नाही, कारण त्यावेळी आम्ही देखील मंत्रिमंडळामध्ये होतो. त्याच्यामुळं आज देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, हे लोकांमध्ये जाऊन लोकांना भेटतायत. हीच पोटदुखी काही लोकांना फार मोठ्या पद्धतीनं निर्माण झाली. शेवटचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि 28 मेचा जो दिवस आहे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिवस म्हणून साजरा केला. कशी पद्धतीची तयारी असणार आणि मुंबईत काय काय पाहणार? नाही, त्याच्याबद्दल मला आधी पत्रकार परिषदेला माझ्यांना एक विचारायचं आहे, ही बुद्धी त्यांना का झाली नाही? स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन हा मुख्यमंत्र्यांनी जाहीर एवढ्यासाठीच केला आहे की ज्या पद्धतीनं महात्मा गांधी जयंती आहे, लोकमान्य टिळक जयंती आहे, अन्य जयंत्या आपण राष्ट्रीय पुरुषांचा करतो, तसे सावरकर देखील शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कळले पाहिजे, उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कळले पाहिजे, जनतेला कळले पाहिजे. त्याच्यानंतर शासनाचे देखील स्वातंत्र्यवीरांवरचे कार्यक्रम झाले पाहिजेत. यासाठी हा दिवस 28 मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन हा साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की ह्याला काम म्हणतात, नाही दिलेला शब्द पूर्ण करणं, म्हणजे करून दाखवलं कशाला म्हणतात, तर ते याला म्हणतात की स्वातंत्र्यवीर गौरव दिन हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. सर, हिंदी में सवाल एनसीपी प्रमुख शरद पवार ने स्वतंत्रवीर सावरकर को लेकर बयानबाजी ना की जाए इस तरह की चेतावनी अपने बैठक में दी थी राहुल गांधी को बोला था। राहुल उसके वायनाड में देखा जा रहा है कि सावरकर के खिलाफ पोस्टरबाजी हो रही है और महाविकास आघाड़ी इसको बोल नहीं रही। ये पहले से ही था। 9 महीने पहले एकनाथ शिंदे साहब ने उठाव इसलिए किया था कि स्वतंत्रवीर सावरकर की जी जो रणनीति थी वो देश के स्वतंत्रता के लिए थी, लेकिन स्वतंत्रवीर सावरकर जी का हर बार अपमान करना, उनके ऊपर टीका करना, ये जो राहुल गांधी कर रहे हैं उनका निषेध हमने किया है, एकनाथ जी शिंदे साहब ने किया है, देवेंद्र जी ने किया है। लेकिन महाविकास आघाड़ी के किसी भी नेता ने शिंदे साहब के ऊपर टीका की है, उनकी बदनामी की है, लेकिन स्वतंत्रवीर सावरकर के बारे में जो राहुल गांधी और राहुल गांधी के कॉन्स्टिट्यूंसी में जो लोग कर रहे हैं उसके ऊपर टीका नहीं की। तो इस वजह से हमने उठाव किया था और हम बीजेपी के साथ आए। अभी इसके ऊपर बयान उन्होंने देना चाहिए। चंद्रकांत दादा ने जो किया उसका समर्थन हम नहीं कर रहे, लेकिन इसके ऊपर भी बयान, अभी महाविकास आघाड़ी का क्या होगा, जो बची हुई शिवसेना है वो अभी कांग्रेस के साथ रहेगी या नहीं रहेगी। शरद पवार साहब ने बोलने के बाद भी अगर कांग्रेस वाले ऐसा कर रहे हैं तो पवार साहब की राष्ट्रवादी भी उनके साथ रहेगी कि नहीं रहेगी, ये उनको बयान देना चाहिए। इसी के एडिशन में उन्होंने अभी क्लैरिफिकेशन भी दिया है। पहली बात ऐसे है, कल जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई, मेरे प्रेस कॉन्फ्रेंस में मुलाकात हो गई थी चंद्रकांत दादा की, उन्होंने स्टेटमेंट किया था, उससे कोई भी हम सहमत नहीं है, क्योंकि वंदनीय बाला साहब का जो बाबरी मस्जिद के बारे में सुझाव था या बयान था, आप सबको मालूम है, हर बार उन्होंने सामना में लिखा था। उसके बाद जो राइड हो गई थी मुंबई में, उसको बचाने के लिए भी वंदनीय बाला साहब ठाकरे आगे थे। इसलिए चंद्रकांत दादा ने जो कुछ बयान दिया है उससे हम सहमत नहीं है। लेकिन अभी रिजाइन की जो बात चल रही है, राजीनामा की जो बात चल रही है, तो पिछले 2.5 साल में जो दाऊद के साथ जिनका कनेक्शन था उनको जेल हो गई थी, वो जेल में जाने के बाद भी उनका इस्तीफा नहीं दिया था। इसका भी रीजन
आगे आना चाहिए ना, क्यों रिजाइन नहीं लिया था? तो ठीक है, रिजाइन के बारे में जो कुछ करना है, क्या करना है, आगे कैसा जाना है, उनसे क्या बात करना है, वो मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और देवेंद्र जी पक्का करेंगे। नहीं, उनका कहना है कि ये जो लोग अभी बोल रहे हैं, कहीं नहीं थे, चाहे केंद्र की बीजेपी के लोग हो या राज्य के हो, ये सब चीजें बिल में छुपी हुई है। नहीं, ये कहाँ थे जब बाबरी मस्जिद गिरी थी? तब प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाले सब कहाँ थे? इसका भी खुलासा होना चाहिए। सर, चंद्रकांत पाटिल ने जो है क्लैरिफिकेशन भी दिया है। उन्होंने कहा है मैं बात करूंगा फोन करके उद्धव ठाकरे से। उन्होंने कहा है कि ये सब कोई पार्टी के नहीं थे, बट विश्व हिंदू परिषद के बैनर के नीचे सारे कार्यकर्ता गए थे वहाँ बाबरी मस्जिद में। नहीं, उन्होंने क्या बयान देना है, क्या नहीं देना है, ये उनकी जिम्मेदारी है। नहीं, उनको क्लेरिफिकेशन करना चाहिए ना, क्योंकि इतिहास ये दिखाता है कि जो वहाँ केस दाखिल हुए थे उसमें बाला साहब भी थे। मैंने नाम भी बताया ना आपको, कौन कौन थे। अडवाणी साहब पहली बार महाराष्ट्र में जब रैली के बैकग्राउंड पे आए तो पहला समर्थन देश में वंदनीय बाला साहब ने किया था। तो इसका बयान चंद्रकांत दादा ने देना चाहिए, और उनके बयान से, कल के बयान से हम सहमत नहीं है। नहीं, मैंने बोला कि नरेंद्र मोदी साहब तो ऐसे नहीं बोल रहे हैं, अमित शाह साहब तो ऐसे नहीं बोल रहे हैं, नड्डा साहब तो ऐसे नहीं बोल रहे, हमारे महाराष्ट्र के जो बीजेपी के नेता है वो देवेंद्र जी तो ऐसे नहीं बोल रहे। तो ये जो चंद्रकांत दादा का बयान है वो मेरे ख्याल से उनका पर्सनल रहेगा, पार्टी का नहीं। उन्होंने ये कहा है कि मैं खुद उद्धव ठाकरे से बात करूंगा इस बारे में, और मेरे मन में ऐसे बाला साहब के प्रति अनादर नहीं हो सकता है। मैंने उस मुलाकात में बाला साहब को सम्मान भी व्यक्त किया था, और मेरा कहने का मतलब ये था कि वो संघर्ष व आंदोलन विश्व हिंदू परिषद के नेतृत्व में हुआ था, उसमें सभी हिंदुत्ववादी लोग शामिल थे, सब पार्टी के लोग शामिल। नहीं, ठीक है ना, वो उनका बयान है, उनका क्लेरिफिकेशन है, लेकिन हमने जो सेंटेंस देखा है और जो माहौल बन गया है उसके बारे में हमने बोला है कि वंदनीय बाला साहब उसमें नहीं थे। ऐसा जो बयान आ गया है उसके ऊपर हमने बोला है कि वंदनीय बाला साहब उसमें थे, उनके ऊपर गुनाह भी दर्ज किया गया था। बाला साहब का महत्व भी कम करने की साजिश हो रही है। इसके ऊपर मैंने जवाब दिया है कि बाला साहब पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब को भी आदरणीय है, हर बार वो बोलते हैं, अमित शाह साहब बोलते हैं, राजनाथ सिंह साहब बोलते हैं, नड्डा साहब बोलते हैं। एक व्यक्ति ने ऐसा करने के बाद बाला साहब का महत्व कोई कम कर रहा है, ऐसा अगर कोई बोल रहा है तो उचित नहीं है। सबको वंदनीय बाला साहब का जो संदेश था, वंदनीय बाला साहब का कि हिंदुत्व कैसा आगे लेके जाना है, हिंदुत्व में क्या करना चाहिए, किसके साथ अलायंस करना चाहिए, कांग्रेस के साथ नहीं जाना चाहिए, ये सब फॉलो कर रहे हैं ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब कर रहे हैं, और उनको सपोर्ट नरेंद्र मोदी साहब और शाह साहब कर रहे हैं। सर, गौतम अडानी के विषय को लेकर जेपीसी की चाहे इन्वेस्टिगेशन हो, ये लगातार कांग्रेस मांग करती है, बावजूद उसके शरद पवार कह रहे हैं कि इसकी कोई जरूरत नहीं। आप मुख्यमंत्री है, आप नहीं, शरद पवार साहब एक सीनियर लीडर है, देश के लीडर है, क्या करना चाहिए उनको अच्छी तरह से पता है। उन्होंने ये भी बयान दिया है कि एक इंडस्ट्रियलिस्ट जो रहता है उसके ऊपर ऐसा डायरेक्ट अटैक करना ये देश के आर्थिक ग्रोथ के लिए भी अच्छा नहीं है। और उन्होंने सुप्रीम कोर्ट में अगर मैटर चालू है तो ये कमेटी क्यों चाहिए, ये उन्होंने कहा है। वो सीनियर लीडर है, उसमें कुछ तथ्य रहेगा। लेकिन कांग्रेस ने चौहान ने कहा कि ये बीजेपी की और मोदी जी की चाल है कि विपक्ष के किसी बड़े नेता को खड़ा कर दो और उनका समर्थन करवा रहे हैं। यही मैं बोल रहा हूँ कि प्रेस कॉन्फ्रेंस लेके सिर्फ शिंदे शिंदे शिंदे, फडणवीस 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 ये करने के बजाय महाविकास आघाड़ी में क्या चल रहा है, नाना पटोले साहब क्यों नहीं थे मीटिंग में, ये भी क्लेरिफिकेशन होना चाहिए। अभी पृथ्वीराज बाबा अगर ऐसा कर रहे हैं कि शरद पवार साहब के मुंह से ये जो आता है वो नरेंद्र मोदी साहब और अमित शाह बोल रहे हैं, तो ये महाविकास आघाड़ी में क्या चल रहा है, ये तो क्लेरिफिकेशन होना चाहिए। तो महाविकास आघाड़ी में कुछ भी अलबेल नहीं है, 2 साल बाद शिंदे और फडणवीस ही रहेंगे। नहीं, ये भी बातें सामने आ रही है और कहा गया है कि कुछ एनसीपी के नेता बीजेपी में शामिल हो सकते हैं आने वाली दिनों में, संपर्क में है सुधीर गोलवे साहब। उनका स्वागत है, बीजेपी वाले करेंगे, हम भी करेंगे युति करके। आपके भी कोई संपर्क में है, मतलब शिवसेना के जो मुख्य नेता है एकनाथ शिंदे साहब के संपर्क में मैंने बोला है कि आपको आगे आगे पता चलेगा एनसीपी के कौन है, जो बचा हुआ सेना है उनमें से कौन है, कांग्रेस में से कौन है। और
आपको पता चलेगा कौन है, कितने लोग हैं, कहाँ मिलते हैं, कैसे मिलते हैं, कहाँ मिले हैं, आपको आगे आगे पता चलेगा ना. पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम पाहायला मिळेल. हा? परत एकदा पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम पाहायला मिळेल. नाही, पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम ऑलरेडी झालेलाच आहे. फक्त तो कधी तुमच्यासमोर आणायचा त्याची तारीख ठरवत आहे. एक सवाल है कि कधीपर्यंत ही तारीख आहे म्हणजे पुन्हा एकदा मी भूकंप राजकारण पूछ रहा हूं कि कभी केंद्र सरकार ने पोस्टल जो गाइडलाइंस है उसको लेकर नई पॉलिसी लाई है और मुंबई में इसका लाभ कई सारे कोस्टल एरिया के जो अनधिकृत बिल्डिंग्स की इमारत की जिन पर CRZ का उसमें गाइडलाइंस में उनको राहत मिलेगी 50 मीटर्स का. हाँ, साथ ही साथ अमिताभ बच्चन ने भी एक अप्लाई किया था, जय बच्चन ने, कि उनके बंगले की फ्लोर राइट करा दी जाए, वो भी डिसीजन हुआ है. तो क्या डिसीजन है, इसको क्या फायदा होगा? नहीं, अभी क्या डिसीजन हो गया है, CRZ का क्या रूल आया है मेरे को पता नहीं है, लेकिन अगर जो स्टेट गवर्नमेंट ने भेजा था 50 मीटर का अगर जो आया रहेगा तो मेरे ख्याल से जो कोस्टल बेल्ट है जहाँ से मैं चुन के आता हूँ, रत्नागिरी कॉन्स्टिट्यूंसी रहेगा, गुहागर रहेगा, मालवण रहेगा, उधर बेंगलुरु रहेगा, यहाँ घोड़बंदर और ये बम्बई के सब जो MLAs है उनके कोस्टल बेल्ट में जो फिशरमैन रहते हैं उनको बहुत ये अच्छा निर्णय उसका फ़ायदा होगा. और जो बच्चन साहब का जो कुछ मेरे को पता नहीं क्या अर्जी किया था, क्या हो गया मुझको मालूम नहीं, पता होने के बाद बोलना अच्छा है. पुण्यात एकाला आयडेंटिफाय झालेला आहे. दुसरं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जो रद्द झालेला आहे, मला असं वाटतं की तो एकाच पक्षाचा झालेला नाही. अशी वेगळी देखील चर्चा सुरू आहे की हा करून घेतलेला अशातलं काही बघण्याकडे आप देखील जो पक्ष आहे ते आपला मिळाला आहे राष्ट्रीय दर्जा आणि 3 देशांचा काहीतरी 3 पक्षांचा काहीतरी कमी केलेला आहे. त्याच्यामध्ये निकषामध्ये काही निवडणूक आयोगाचे नियम असतील त्याच्या पद्धतीने तो निर्णय झाला आहे. असं कोणी करायला लावला जर असता तर आपला पण मिळाला नसता. मुख्यमंत्र्यांना आज सकाळी जीव मारण्याच्या धमकीचा फोन आला होता आणि या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. कसं पाहता? मी याच्याकडे मला पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्याच अधिकाऱ्यांना एक सूचना करायची आहे की याच्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. हे आता रोज व्हायला लागलेलं आहे. याच्या मागं कुठची शक्ती आहे हे शोधून काढणं देखील गरजेचं आहे. आणि कोणाला जर असं वाटत असेल असे धमक्यांचे फोन आणि येऊन जर मुख्यमंत्री थांबतील तर तो त्यांचा घोड गैरसमज आहे. पण चांगल्या पद्धतीची सुरक्षा ही एकनाथजी शिंदेना मिळाली पाहिजे. वेळ पडल्यास सेंट्रलची सुरक्षा असेल ती देखील दिली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं आज ते काम करतायत त्याच्यामुळं अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत आणि म्हणून असे कदाचित प्रयोग सुरू असतील. पण मुख्यमंत्री असल्या कुठच्याही गोष्टीला घाबरणार नाहीत. पण मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारचं तर पूर्ण सुरक्षा कवच त्यांच्यासोबत आहेतच, पण ॲडिशनल जर पाहिजे असेल तर महाराष्ट्र पोलिसने देखील त्याच्यामध्ये तत्परतेनं अजून सुरक्षा त्यांची वाढवली पाहिजे. सर, कालपासून मेसेज व्हायरल होतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाला रामराम करणार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की माझ्या बदनामीचा हा सगळा कट आहे आणि हे मेसेजेस सगळे व्हायरल होतात. आता राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी स्वतः जर याच्यावर खुलासा केला त्याच्यावर मी बोलण्यात काय अर्थ? नाही, स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं ना त्यांची बदनामी करण्यासाठी आहे. कदाचित कसं असतं राजकारणामध्ये, एखाद्याचं काम जर चांगलं चालू असेल तर तो आता मुख्यमंत्री होणार आहे म्हणजे मोठ्या नेत्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं ही काय आता जुनी स्टाईल आहे आणि त्या पद्धतीने ते असेल आणि त्याच्यावर खुलासा विखे पाटलांनी स्वतः केलेला आहे. मुख्यमंत्री को धमकी आ रही है, पिछले दिनों आई थी, अभी फिर से आई है, क्यों कौन कर रहा है ऐसा आपको लग रहा है? नहीं, उसके पूरा उसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए और मैं महाराष्ट्र गवर्नमेंट की जो पुलिस है उनको भी सूचना करूंगा. हम सब सूचना करेंगे. देवेंद्र जी को हम सब साथ में मिलेंगे कि अगर सुरक्षा जो है वो बढ़नी चाहिए CM साहब की तो बढ़ानी चाहिए. सावरकर गौरव दिन मनाने की आपकी सरकार ने फैसला किया है, क्या है फैसला? स्वतंत्रवीर सावरकर का जन्मदिन 28 मई है और 28 मई को स्वतंत्रवीर सावरकर का पूरा चरित्र शालेय शिक्षण में शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण इसमें जाना चाहिए और गवर्नमेंट की तरफ से जाना चाहिए, इसलिए प्रयास है. क्या कार्यक्रम रहेगा? नहीं, अभी फाइनल नहीं होगा, उसका फ्रेमवर्क करेंगे हम 2-3 दिन में. पहले क्यों नहीं हुआ आपको सवाल पूछा था? नहीं, पहले की आदत ही थी छत्रपति शिवाजी महाराज के नाम के ऊपर वोट मांगना,
स्वातंत्रवीर सावरकर के नाम के ऊपर वोट मांगना, लेकिन उनके लिए कुछ नहीं करना, ये आदत ही थी। लेकिन शिंदे फडणवीस सरकार आने के बाद अभी देखो प्रतापगढ़ के नीचे जो इलीगल बांधकाम था वो भी स्ट्रक्चरल डिमोलिश हो गया। स्वतंत्रवीर गौरव दिन अभी हो रहा है, स्वतंत्रवीर गौरव यात्रा हो रही है, ये बदलाव है। सर, आनंदराव अडसुळांनी एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की दर्शनी देशांनी काही प्रयत्न यावेळी केला. आधी 2 वेळा सुद्धा त्यांनी असे प्रयत्न केले. मी त्याचं तुम्हाला क्लॅरिफिकेशन, आता प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो. शिवसेना नेते आनंद अडसूळ साहेबांची जर पूर्ण मुलाखत तुम्ही जर बघितली तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हे जे काही घडामोडी घडतायत ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, पक्षप्रमुखांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुठेही फुटण्याचा प्रयत्न केला असं त्याच्यामध्ये म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे थोडं गैरसमजातनं हे 2-3 वेळा एकनाथ शिंदे साहेबांकडनं प्रयत्न झाले होते अशा पद्धतीचं चुकीचं येतं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केला की 2 ते 3 वेळा तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींना एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगण्याचा प्रयत्न केला असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. पण ते पुढे असं म्हणाले की मनाला काहीतरी बोचत होतं. नक्की बोचत होतं म्हणूनच 2 ते 3 वेळा बोलले ना ते. आणि ती काही त्यांची इच्छा नव्हती, आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा होती की ज्या अलायन्समध्ये आपण लढलो, ज्या युतीमध्ये आपण लढलो, ज्या वंदनीय बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो टाकून आपण लढलो, त्याच्याबरोबरच अलायन्स करावी आणि सरकार आणावं ही आमची इच्छा होती, आमचा पाठपुरावा होता आणि आमचं नेतृत्व ते करत होते, म्हणून 2-3दा ते भेटायला गेले होते. सर, सोनिया गांधी ने पेपर की कॉलम में लिखा है और कहा है कि पीएम मोदी जो है वो 3 जो पिलर्स हैं, इंपॉर्टेंट पिलर्स डेमोक्रेसी के, वो डिस्ट्रॉय करने की कोशिश की. क्या कहना है? अभी उन्होंने ये कहा है तो उनसे उनके ऊपर क्या बात करेंगे. लेकिन मैं जब डावोस में गया था, अपना उद्योग विभाग का जो एग्जीबिशन था उसमें, तब मेरे को भी पता चला कि इंटरनेशनल लेवल पे नरेंद्र मोदी साहब का क्या, हाँ, कितना उनका, यानी हर एक जो देश वाला हमको मिलता था, मुझको मिलता था, सीएम साहब को मिलता था, तो पहले ये बोलता था कि आप जहाँ से आए हो वहाँ के पंतप्रधान नरेंद्र जी मोदी है, तो आप स्ट्रांग देश से आए हो. तो अगर ये बाहर वाले बोल रहे हैं तो ये क्या ठीक है. नरेंद्र मोदी साहब अच्छी तरह से काम कर रहे हैं, देश को इंटरनेशनल लेवल पे लेके जा रहे हैं. और जैसा यहाँ हो रहा है कि एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे हैं, वैसे वो देश को बढ़ा रहे हैं. और ठीक है, ये तो होते रहता है. मुख्यमंत्र्यांनी पाहणी देखील केलेली आहे, भव्य असं स्वरूप असणार आहे, थोडं नियोजन कालच संध्याकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी खारघरमध्ये हा दौरा केला. महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणून मी देखील उपस्थित होतो. शंभूराज देसाई आमचे मंत्री उपस्थित होते आणि सगळ्या यंत्रणांचा आढावा स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. महाराष्ट्र भूषण हा जो महाराष्ट्राच्या शासनाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला किमान 18 ते 20 लाख लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे तिथली सगळी यंत्रणा ही कशा पद्धतीनं असावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष दिलेलं आहे. पालकमंत्री या नात्यानं दररोज संध्याकाळी मी देखील आढावा बैठक त्या ठिकाणी घेणार आहे आणि ज्या व्यक्तीचा हा सन्मान होतोय त्या व्यक्तीला मानणारे लाखो लोक त्या ठिकाणी येणार आहेत आप्पासाहेबांना. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्राच्या इतिहासातला फार मोठा कार्यक्रम असेल.